नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषीधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण टॉप सिक्रेट गुलाबाचे प्लांटेशन दाखवत आहोत. मित्रांनो बघू शकता, पहिलं हे जमिनीवरती दिसत नव्हतं, नुसते हे भोत दिसत होते. पण आता झाडाची बऱ्यापैकी हाईट वाढलेली आहे आणि फुटवा पण भरपूर झाला आहे. कळ्याची संख्या पण भरपूर आहे. तुम्ही बघू शकता, हे झाड एक असं पाहिजे, वरतीपासून खालीपर्यंत हिरवंगार पाहिजे. हे जर बुडसुद्धा कसं आहे बघा हिरवं. तर बऱ्यापैकी आपला प्लॉट सुधारला आहे. चांगला सुधारला आहे आता प्लॉट, काय अडचण नाही. हाईट पण चांगल्यापैकी वाढायला लागली आणि याला खताचा एक निब्बर डोस दिला आहे. पण ह्याच्यावरती मित्रांनो आता अळीने अटॅक केला आहे. अळ्या ज्या आहेत ना, पानं खायला लागलेत. तर आता त्या अळ्यासाठी हे जी फवारणी घ्यावी लागेल आपल्याला. आणि आता ह्याला कुठलं औषध फवारायचं हे आपण आपले तज्ज्ञ सुजित भैया ढवळ यांना विचारणार आहेत. ह्यांना आज प्लॉट व्हिजिट करायला लावणार आहोत. त्यांनी प्लॉट व्हिजिट केल्यानंतर कळलं आपल्याला, नाहीतर ह्याला कुठलं औषध फवारायचं काय. पण जी नव्हती फुटली, जी आपण काही फूट मागच्या वेळेस आपल्याला ती पानं आखली होती, त्यानंतर जी नव्हती फुटली, काही झाडं सुधारली, पण काही झाडामध्ये आणखी थोडा डिफेक्ट आहे मित्रांनो. परत झाडं वरच्या बाजूला आकडाली, पानं आकडाली झाड व्हायला लागले. त्याच्यामुळं आता आपणाला मार्गदर्शन घ्यायला होतं. ह्या काही झाड एकदम पातळ झाले, ह्याची पानं बघा कशी झाली आहे का नाही. तर ह्याच्यासाठी काय करता येईल हे आता डॉक्टर सुजित ढवळे साहेब यांना आता तुम्ही इथं बघू शकता. हो का, आळ्याने खाल्ले, दिसलं का? हे पानं आळीने खाल्ली ती. आता ही काय नक्की त्याला फवारण्या तर केलेल्या आहेत त्या रोगरच्या वगैरे, पण तरी ह्याला काय कमी पडलंय हे बघावं लागेल मित्रांनो. आता अळ्याचा एवढा प्रादुर्भाव एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये मला थोडासा अजिबच वाटायला लागलाय. आपल्याकडनं काय चुकायला लागले हे बघणं खूप गरजेचं आहे सध्या आपल्याला. अशा पद्धतीमध्ये हे होईल. काही पानं परत अजून अशी हिरवी आहेत पानं, पण वाकडी तयार व्हायला लागलीत. पानं कमी हे होईल. काही झाडं लई तंदुरुस्त आहे ती, म्हणजे त्याची रोगप्रतिकारशक्ती खूप छान आहे काही झाडाची, आणि काही झाडं जरा यांगायला लागली ती. ह्याच्यासाठी मित्रांनो आपण सगळी बाग एकदम क्लिअर करून घेतली, कुठलं गवत येऊ दिलं नाही, काय नाही. आता थ्रिप्सचा प्रादुर्भाव जो व्हायला लागला आहे, आता हे आमचा शेजारी आमच्या भावाचा ऊस आहे. ऊसामुळं जर हे थ्रिप्स हटायलाच तयार नसेल तर ते बघावं लागेल आता. आणि ह्याच्यामध्ये अजून दुसरी गोष्ट काय व्हायला माहिती आहे, ह्याच्यात जाळ्या आहेत. त्या जाळ्या कशामुळे, तरी आपण ह्याला 3 दिवस आड एक फवारणी घेतलेली आहे. 3 दिवसात एक फवारणी घेतलेलीच आहे आपण. तर आता ह्याला काहीतरी औषधं बदलावी लागणार आहेत असं मला वाटतंय. कमीत कमी अशी झाडं होणं अपेक्षित होतं मला. आता हे जे झाड तंदुरुस्त आहे झाड, हे काही प्रॉब्लेम नाही ह्या झाडाला, पण जी सुधारणा पाहिजे होती तशी नाही. पण अशी झाडं होणं अपेक्षित होतं. काही काही झाडं लई मस्त झाले, पण काही काही झाडं आणखी एवढी व्यवस्थित झाली नाही ती. बघूया, ह्याला आज आपण फवारणी घेऊन टाकू एक. सुजित ढवळेंना बोलवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक फवारणी घेऊन टाकू ह्याची. बघूया आता काय म्हणतात. आणि आपण आपल्या पद्धतीने तर ह्याचा प्रयत्न चालूच आहे, बंद नाही आहे.
असं बोकड्याची मिरचीवर बोकड्या पडतो का तसा बोकडा आहे का काय काय कळलं नाही गेलं ह्याचं मित्रांनो. बघू ह्याचा आता बोकड्या का बोकड्या ह्याचं नियोजन तर लावावंच लागणार आहे. पण मित्रांनो पहिल्यापेक्षा बाग खूप छान सुधारली आहे, काय अडचण नाही. फक्त आता अडचण जर म्हणलं तर एकच अडचण आहे की हे आता आळ्याचा प्रादुर्भाव झाला आहे. आळ्यासाठी काय करायचं एवढाच विषय आहे. बघूया मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.